बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजयसिंह पंडित व नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी वेस ते बुंदेलपुरा माळी वेस रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची आज सखोल पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, माजी नगरसेवक शेख इक्बाल, नगरसेवक महेश धांडे आणि शेख बिलाल आदी उपस्थित होते। पाहणीमध्ये कामाची गुणवत्ता, रस्ता पृष्ठभागाची स्थिती आणि पुढील कार्ययोजना यांचा आढावा घेतला गेला। स्थानिक नागरिक व कामाचा ठेकेदार यांनी कामाच्या प्रगतीसंबंधी विवरण दिलं आणि ठेकेदारांना वेळापत्रकानुसार गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प फार काळापासून अपेक्षित असल्याचं सांगितलं। अनेकांनी नमूद केलं की मागील 35 वर्षात या मार्गाला आवश्यक दुरुस्ती व सुधारणा मिळालेली नव्हती, त्यामुळे दैनंदिन वाहतूक आणि सोयींसाठी मोठा परिणाम होत होता। उपस्थितांनी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आणि त्यांच्या प्रतिनिधी शेख मुजीब यांनी हे काम लवकरात लवकर आणि अपेक्षित वेळेत पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे। हा रस्ता पूर्ण झाल्यावर या मार्गावरून वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात लक्षणीय सुधारणा होईल, असं नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांनी सांगितलं। बीड शहरामध्ये विकास काय असतो हे आमदार विजयराजे पंडित साहेब यांनी नगराध्यक्षा प्रेमलताजी पारवे यांच्या माध्यमातून बीड शहरांना दाखवून दिले आहे। आज बीड शहरामध्ये अति महत्त्वाचा असलेला बुंदेलपुरा हा रस्ता आज 2 ते 2.5 फूट खांदून, जसं आमचे मित्र अकबर म्हणले की हे पहिल्यांदाच असं हे खांदून किंवा हे एक आम जनतेच्या हातात, समजा ही नगरपालिका आहे, ही एक सर्वसामान्य माणूस आज विचारतो की हे किती फुटाचा काम आहे, इन्स्ट्रुमेंट काय आहे, हे सर्व अधिकार आज बीड शहराच्या जनतेला विजयराजे पंडित साहेब आणि प्रेमलता ताई पारवे यांच्या माध्यमातून आज बीड शहराला मिळालेलं आहे। प्रत्येक माणूस जिथेही त्यांचा नगरपालिकेमार्फत जे काही काम चालू आहे ते संबंधित तिथले जे नागरिक आहेत त्यांना पूर्ण हा विचारायचा अधिकार आहे, तो एस्टिमेटप्रमाणे काम करतो का, आणि आम्ही बीड शहरामध्ये एस्टिमेटप्रमाणेच काम करून घेत आहोत। आणि बीड शहरामध्ये सगळं जेवढेही विकास कामे होतील सगळे एस्टिमेटप्रमाणे होणार। इथं काय आता टक्केवारी वगैरे ही सगळं बंद झालेली आहे शहरामध्ये। आता तुम्ही पाहत आहात हे बुंदेलपुराचा रस्ता असो, शिवाजी महाराज चौकमधला रस्ता असो, स्टेडियमपासला रस्ता असो किंवा विविध बीड शहरामध्ये जेवढे काम चालू आहे सगळे एक क्वालिटीचे काम चालू आहे। हे फक्त आणि विजयराजेजी पंडित साहेब आणि नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आणि अपेक्षा तुमच्याकडून एवढीच सहकार्य असेल की बीड शहरामध्ये जे रस्त्यावर काम करताना अतिक्रमण वगैरे जे आहे त्यांनी स्वतःनी आपले अतिक्रमण काढावे, जेणेकरून रस्त्याला एक चांगलं काम करण्यासाठी याच्यामध्ये भर पडेल। आज माझं वय वर्ष 45 असून मी वयाच्या 5 वर्षापासून ह्या मस्जिदमध्ये नमाजला येतो। त्या काळापासून मी पाहतो की कधीच आज ज्याप्रमाणे रस्ता खांदून संपूर्ण 2 ते 2.5 फूट रस्ता खांदून संपूर्ण नवीन करण्याची जे प्रोसेस सुरू आहे हे जवळजवळ 35 वर्षापासून आजपर्यंत झाले नाही। आणि आमचं जेव्हा ह्या रस्त्यात आमचे आमदार होऊन गेले, मॅप्कोचे चेअरमन झाले, नगराध्यक्ष भेटला, पण ह्या रस्त्याची स्थिती काय सुधारली नव्हती। पण आज मुजीबभाईच्या माध्यमातून आज आणि आमचे आमदार विजयसिंह पंडित आणि सर्व राष्ट्रवादीची टीम, नगराध्यक्ष प्रेमलता पारवेजी यांच्या माध्यमातून आमच्या गल्लीचे आणि या रस्त्याचे नशीब उजळले व संपूर्ण रस्ता पूर्णतः 2.5 ते 3 फूट खोदून नवीन होत आहे। ह्याचा आम्हाला व सर्व बुंदेलपुरावासियांना याचा आनंद आहे। बीड प्रभाग क्रमांक 17 मध्ये होत असलेला आपण रस्ता आता पाहू शकता लाईव्ह। बीड शहरातल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे किंवा नगरपालिका होऊन फक्त 6 महिने झालेत, रस्ता सत्ता स्थापन होऊन 2 ते 3 महिने आमचे सगळ्या बाकीच्या प्रोसेसला गेलेले। 3 महिन्यानंतर आपण पाहू शकता ज्या पद्धतीने आम्ही बीड शहरामध्ये बोर्ड लावून काम करून घ्यायलो, एस्टिमेटचे बोर्ड आजपर्यंत बीड शहरात कधी लागलेले नाही आणि पहिल्या 6 महिन्यात कधी कामं सुरू झालेले नाही।
इतिहास हे आत्तापर्यंत 40-45 इतिहास एकच सांगतो की इलेक्शन जवळ आल्यावरच नगरपालिकेचे आपल्या बीड शहरामध्ये काम व्हायचे याच्या अगोदर. पण आता ही प्रथा बंद झालेली आहे. बजेट आलं, काम सुरू होणार, काम हा एकदम दर्जेदार पद्धतीने काम होणार. आपण लावून पाहू शकता बीड शहरातल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे, तुम्ही इथे येऊन पाहू शकता की 4 फूट रस्ता खाणला जवळपास आणि तो खोदून रस्ता चांगल्या पद्धतीने करत आहेत. माझं चॅलेंज आहे बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.